नमस्कार, मी निवृत्ती महाराज वाडेकर. कालच एका कीर्तनाच्या द्वारे चंद्रग्रहणावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात माझा व्हायरल होत होता आणि त्यावरती मला कोणत्याही जातीबद्दल किंवा धर्माबद्दल मला कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मला सगळ्याच जाती धर्माविषयी, कारण की वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्माला एकत्रित करणारा आहे, कोणालाही भेदभाव न करणारा आहे. सगळेच यारे यारे लहान थोर याती भर त्या नारीनं, हा सर्व वारकरी संप्रदाय जगद्गुरु तुकोबराय ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व संत करून सर्वांनी सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. परंतु माझाही तसा हेतू नव्हता. कोणत्या जाती धर्माच्या व्यक्तींना माझा मन दुखवण्याचा मुळीच हेतू नव्हता. परंतु अनावधानाने माझ्याकडून एखादा शब्द जर गेला असेल, कोणाचं एखाद्याचं मन दुखवलं गेलं असेल, कोणत्याही बांधवाचं मन दुखवलं गेलं असेल, तर मला क्षमा करावी. त्यांची मी या ठिकाणी माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता काल चंद्रग्रहण होतं. काही बहादर, काही एक माता माऊली, ते पुण्याकडची का कोणीकडची एक, तिने काय केलं, भाजीच कापली महाराज. काय केलं पाहिला का तुम्ही व्हिडिओ? कोणी नसल पाहिला, इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल, त्याने काय केलं महाराज, भाजी कापली, फळं कापले. काय होतं ग्रहणात कापल्यावर, भाजी कापल्यावर? तू भाजी काप काय एखादं, काय तिकडं दुसरं काही काप, आम्हाला काही करायचं नाही. पण एक लक्षात घ्या महाराज, ऐका, ती जी बाई होती ना महाराज, ती आपल्या धर्माची बाई नव्हती. काय ती बाई आपल्या धर्माची नव्हती. तिच्या पाठीमागे काय होतं ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. ती बाई आपल्या धर्माची नव्हती आणि ती बाई दुसऱ्या धर्माची असल्यामुळे तिला आपल्या धर्माबद्दल, आमच्या हिंदू धर्माबद्दल तुला, आमच्या ग्रहणावर, आमच्या याच्यावर आक्षेप घेण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. काय त्यांना कोणी अधिकार दिलाय? बिलकुल नाही महाराज. एक लक्षात घ्या, लक्षात ठेवा, आमचे ग्रंथ कधी खोटं बोलत नाही, संत कधी खोटे बोलत नाही. लक्षात ठेवा, जर आमच्या धर्मावर, आमच्या ग्रंथावर, आमच्या संतावर जर कोणी आक्षेप घेतला तर कदापि सहन करून घेतले जाणार नाही. कदापि नाही. आपण सुद्धा सहन करायचं नाही महाराज, नाही करायचं सहन. भरपूर सहन केलाय आपण आतापर्यंत महाराज. काय चंद्रग्रहण न मारणारी ती बाई, आणि तिने काय केलं महाराज, ती म्हणे चंद्रग्रहण आम्ही मानत नाही, चंद्रग्रहणामध्ये आम्ही भाज्या कापतो, हे कापतो, ते कापतो. आणि तिने काय केलं, तिचा एक फोटो पाहिला मी, तिने काय केलं होतं, तिच्याच पोराच्या गालाला काजळाचा टिका लावला. काय काय लावला? काजळाचा टिका लावला. ती म्हणते अंधश्रद्धा. काजळाचा टिका काय लावला? नजर लागू नये म्हणून. मग आता ही श्रद्धा का अंधश्रद्धा? काय कुठं चाललो आपण, काय कळत नाही भाऊ. कधी सुधारणार आहेत? अवघडे महाराज. नमस्कार, मी निवृत्ती महाराज वाडेकर. 5-6 दिवसापासून चंद्रग्रहणाचा एक व्हिडिओ माझा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होता. परंतु त्याच्यामध्ये वादग्रस्त विधान त्या ठिकाणी मी एक केलेलं होतं, म्हणून मी सर्व बांधवाची त्या ठिकाणी मोठ्या मनाने माफीसुद्धा मागितली. परंतु माफी मागण्या अगोदर काही समाजकंटकांनी माझ्या घरावरती हल्ला केला, माझ्या कुटुंबावरती हल्ला केला आणि त्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू लागला. आणि असं होत असताना माझ्या कुटुंबावरती हल्ला केला गेला, माझ्यावरती हल्ला केला गेला, माझी आई आणि सर्वच कुटुंबावरती हल्ला या ठिकाणी केला गेला. मला सांगायचं एकच होतं, मी जरी चुकलो होतो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, मान्य करतो, माझ्याकडून चूक घडलेली आहे, माणसाकडूनच चूक घडत असते. परंतु त्यांनी जे प्रकरण जे होतं ते कायदेशीरपणे हाताळायला हवं होतं आणि कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाऊ नये असं तरी मला वाटत होतं. मला कोणाबद्दलही आक्षेप नाही किंवा कोणावरती मला काही कायदेशीर गुन्हेगारी मला काही दाखल करायची नाही आहे. प्रकरण शांत झालेलं आहे. परंतु आपण कायद्याप्रमाणे जर केलं असतं तर मला या ठिकाणी काही संशय नव्हता. गुन्हा माझा होता, चुकलो मी होतो, तर माझ्यावरती काही एखादा तुम्ही केस टाकली असती किंवा गुन्हा दाखल केला असता तर मी स्वतः त्या ठिकाणी तोंड द्यायला तयार होतो किंवा मी लढायला तयार होतो.
परंतु तुम्ही असं बेकायदेशीरपणे माझ्या घरावरती हल्ला करताय, असं तोडफोड करताय किंवा घरामध्ये येऊन घुसून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करताय, हे काही बरोबर नाही. आणि एवढं करून थांबत नाही तर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करताय आणि त्याचा आनंद साजरा करताय की बघा आम्ही कसं महाराजांना अद्दल घडवली, आता जिरली का, भीमाचा टोला कसा आहे. हे असे वक्तव्य बरोबर नाही आहे. कारण का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी भारतामध्ये राहतो, ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतामध्ये असून आपण संविधानाने किंवा कायद्याने चालणं हे योग्य ठरतं. म्हणून असं बेकायदेशीर हे मला पटलेलं नाही आहे. म्हणून सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, हे प्रकरण इथं शांत झालेलं आहे, परंतु असं बेकायदेशीरपणे कोणावर हल्ला करणं हे तरी मला योग्य वाटत नाही. कारण वारकरी संप्रदाय हा शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो. म्हणून आम्ही शांततेनेच त्या ठिकाणी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं कोणाचाही बेकायदेशीरपणे कोणी असं करणं हे योग्य वाटत नाही. म्हणून हेच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न होता. रामकृष्ण हरी.